आज आपण पाहणार आहोत चमचमीत आणि टेस्टी अशी भरली भेंडी बनवायची कशी। पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर पटापट सबस्क्राइब करा। पहिल्यांदा भेंडी छान स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्यायची म्हणजे चिकट होत नाही। त्यानंतर शेंडा आणि बुडूक काढून घ्यायचं आणि मधून ह्या पद्धतीने भेंडीची पोटं चिरून घ्यायची। तुम्ही पाहू शकताय त्या पद्धतीने एक एक करून सगळ्या भेंड्या आपल्याला कापून घ्यायच्यात। आता सगळ्या भेंड्या अशा पद्धतीने चिरून झाल्यानंतर आपण तयार करूयात ह्या भेंड्यांसाठी लागणारा मसाला। खोबरं घ्यायचंय, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची, मग कढीपत्त्याची पानं, त्यानंतर छान असे सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, जिरं यामध्ये टाकायचे आणि मग हे मिश्रण छान असं वाटून घ्यायचे। ओबडधोबड असलं तरीही चालेल। त्यानंतर हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचे। या मिश्रणामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण ॲड करतोय। मग लाल मिरची पावडर, हळद, चवीपुरतं मीठ यामध्ये घालून घ्यायचे। त्यानंतर तुमच्याकडं जो काही मसाला असेल, गरम मसाला, धने जिरे पूड, हे याच्यामध्ये घालून 1 चमचाभर तेल याच्यामध्ये घालायचं आणि छान हे मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। अशा पद्धतीनं तयार झालेलं हे मिश्रण भेंडीच्या पोटांमध्ये भरून घ्यायचं। यासाठी थोडा वेळ लागतो, पण जिथं आपण वेळ देतो तिथं टेस्टही तशीच मिळते। या पद्धतीने जर भेंडीची भाजी कराल तर कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही। ज्यांना भेंडी आवडत नाही अशीही लोक भेंडी आवडीने खातील। एक एक करून सगळ्या भेंड्या भरून घेतल्या की पॅनमध्ये मस्त तेल गरम करून घ्यायचं। तेलामध्ये जिरं टाकून घ्यायचं आणि मग ह्या एक एक करून सगळ्या भेंड्या किंवा तुम्ही एकदमही भेंड्या याच्यामध्ये टाकू शकता। तेलामध्ये ह्या भेंड्या आपल्याला छान फ्राय करून घ्यायच्यात। गॅसवरती छान मंद आचेवरती ह्या भेंड्या आपण फ्राय करून घेणार। जास्त तेलाचा वापरही करण्याची गरज नाही आहे। तुम्ही जर तेल जास्त खात असाल तर टाकूही शकता। आणि मग काय, एक 10 मिनिट आपल्याला ह्या भेंड्या तयार व्हायला लागतात। अगदी 2 ते 3 मिनिट वाफ देऊन घ्यायची। त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं नाही, नाहीतर भेंडी चिकट होते। आता ह्या भेंड्या मी पलटी करून घेते। छान पलटी आलटी करत ह्या भेंड्या आपल्याला सगळ्या बाजूनी शेकून घ्यायच्यात। भेंडी अजिबात कच्ची राहत नाही, त्याचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका। छान अशा वाफेवर शिजलेल्या ह्या भेंडीची भाजीची चव खूपच अप्रतिम लागते। एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि तुमची छानशी कमेंटही करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपीज नेहमी पाहत राहा। बरं, भेंडीची भाजी तुम्हाला आवडते की नाही आणि आवडत नसेल तर का आवडत नाही ते सांगायला विसरू नका। थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय म्हणून।